कोणत्याही कलाकाराला सर्वोच्च असतो तो कलेच्या निर्मितीचा आनंद. आणि तो जेव्हा गवसतो ना, तेव्हा पैसा कसा दुय्यम ठरतो याचीच ही गोष्ट. जिव्हाळा चित्रपटातलं एक गीत, त्याचं ध्वनिमुद्रण झालं, रेकॉर्डिंग झालं. लता दीदींनी हे गाणं रेकॉर्ड केलं. गाणं होतं या चिमण्यांनो परत फिरा रे. आता खरं तर कधी लता दीदी गाण्याचा पुन्हा एकदा टेक ऐकायला थांबायच्या नाहीत. पण हे रेकॉर्ड झालेलं गाणं त्यांनी पुन्हा ऐकलं. खळे काकांना विचारलं की सगळं व्यवस्थित आहे ना, आणि मग त्यांनी अगदी आनंदानं होकार भरला. तशा त्या समाधानी झाल्या आणि जायला निघाल्या. पण या अशाच कशा जायला निघाल्या? निर्मात्यांनी त्यांना थांबवलं. अहो, तुमचं मानधन. त्या म्हणाल्या, या गाण्याचं मानधन मला नको, कारण या गाण्यानं इतका आनंद दिला आहे ना की मानधनाच्या खूप पलीकडचं आहे, आणि त्यामुळे या गाण्याचं काही मी मानधन घेणार नाही. असा आनंद फार क्वचित मिळतो आणि अशी गाणी फार दुर्मिळ असतात. तर इतकी हजारो गाणी गायलेल्या लता दीदी, त्यांना इतकं मनोमन भावलेलं हे गीत, म्हणजे जे रसिकांपर्यंत पोचायचंही होतं, त्यांना ते तेव्हाच एवढं आवडलं, इतकं मनाला स्पर्शून गेलं, आणि खरोखरच ते इतकं लोकप्रिय झालं, अजरामर झालं. आणि अलौकिक अशीच ही कलाकृती आहे, ती मनात जपून ठेवूया आणि असेच प्रसंग ऐकण्यासाठी पुन्हा पुन्हा भेटत राहूया. ऐकत रहा आकाश तारकांचे. धन्यवाद.